हरी जय जय राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी 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 जय जय राम कृष्णा ढान उभे विटेवरी सुंदर ढान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ढान उभे विटेवरी सुंदर ढान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी ओ करकटावरी हेवनिया करकटावरी हेवनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर करकटावर हेवनिया करकटावर हेवनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची गान आवडे निरंतर हेची गान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी ओ कंठी कौस्तुभामणी विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कौस्तुभामणी विराजिता कंठी
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण 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 हरि रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजन सुख झाले ओ साजने झाले ओ साजने हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा माधव बरबा माधव बरबा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा विठ्ठल बरबा तो माधव बरबा तो माधव बरबा माधव बरबा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर हा बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम चालिले न वाटे चालिले न वाटे चालिले न वाटे चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे गावोनिया जाता वाटे या जाता वाटे गावोनिया जाता वाटे गावोनिया जाता वाटे गावोनिया जाता वाटे परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवांचा संग परवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग 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 नाही भय आड नाही भय आड नाही भय आड नाही भय आड काही विषमाचे जड 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 सर्वा वैष्णवांचा सर्वा वैष्णवांचा सर्वा वैष्णवांचा सर्वा वैष्णवांचा येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग तुका म्हणे भक्ती तुका म्हणे भक्ती तुका म्हणे हो भक्ती तुका म्हणे भक्ती रूप आदि अंती सुख रूप आदि अंती रूपादि अंती सुख रूपादि सुख रूपादि अंती सुख रूपादि अंती सर्वा वैष्णवांचा संग सर्वा वैष्णवांचा येतो सामोरा श्रीरंग 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 विठोबार कुमारी 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 कुमारी चालविले वाटे चालविले वाटे चालविन वाटे चालविन वाटे चालिले न 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 वाटे
सामोरा 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 श्रीरंग सामोरा श्रीरंग येतो सामोरा श्रीरंग
विठ्ठल विठ्ठल टाळी वाजून गजगा हा टाळी विठ्ठल वा वा विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु लोक महाराज की जय संतन की जय विठ्ठल 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 चालिले न वाटे गाऊनिया जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग नाही भय आड काही विषमाचे जड बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग तुका म्हणे भक्ती सुखरूपादी अंती बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम रूपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं
नमामि जोगं शिरसा गुरुंतम आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा अभेरो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चालिले न वाटे गाऊन या जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा वारीचं साफल्य सांगून भक्तीतली सुलभता सांगणारा अभंग आहे. विठाला हला विठाला 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 हला. आषाढी वारीच्या अत्यंत महत्त्वाच्या पर्व काळाला आपण सर्व भाविक भक्त मंडळी मोठ्या आस्थेने श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित आहात. उद्या आपल्या गंतव्याच्या दृष्टीने आपण मार्गस्थ होणार आहोत. अखिल विश्वाला खुणावणारा हा वारकरी संप्रदायाचा अद्वितीय असणारा अभूतपूर्व हा वारीचा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व भक्त मंडळी सम्मिलित होत आहात. या निमित्ताने आपल्या सगळ्यांना एकत्रित करून आपली उत्तम प्रकारची व्यवस्था करून आपल्याद्वारा वारकऱ्यांची काहीतरी सेवा घडावी या उदात्त हेतूतून जे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित करतात. वारकरी संप्रदायामध्ये जे काही मानाचे फड मानलेले आहेत त्यामध्ये आजरेकरांचा फड असेल, वास्करांचा फड असेल आणि या फडाचे सर्व आपण अनुयायी मंडळी आहात. आणि या निमित्ताने आदरणीय महादेवांना पाटील बरोबर मोहन पाटील मोहन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून यांच्या परिवाराच्या द्वारा त्यांच्याद्वारा उपस्थित असणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी केली जात आहे. या निमित्ताने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आखीव रेखीव कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला जातो. ज्यांच्या उत्तम मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होतो ते महाराष्ट्रातील पखवाजातील असणारे झंझावात पखवाज क्षेत्रामध्ये विश्वविख्यात असणारे पंडित स्वर्गीय भवानी शंकरजी यांचं नाव जसं आपण आदराने घेतो त्यांचेच असणारे कृपापात्र शिष्य भवानी शंकरजी हे विश्वामध्ये विश्वव्याख्यात होते. आणि मला वाटतं वारकरी संप्रदायातले त्यांचेच अनुयायी आणि वारकरी संप्रदायातले भवानी शंकरजी म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहावं असे पखवाजातले अत्यंत सुज्ञ जाणकार आणि अभ्यासक असणारे मोठ्या मोठ्या व्यासपीठांवर ज्यांनी आपलं वादन सादर केलेलं आहे असे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय
गंभीरजी महाराज अवचार यांच्या उत्तम नियोजनातून या ठिकाणी 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। महाराजांनी आदरणीय मोहन भाऊंच्या माध्यमातून मला निमंत्रण दिलेलं आहे आणि या निमित्ताने अगदी थोडक्या वेळामध्ये आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। वातावरण अत्यंत छान आहे, मेळ चांगला जमलाय, फक्त वेळ कमी आहे। विठाला 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 विठाला, कारण आपल्या सगळ्यांना आस लागलेली आहे ती भगवान पांडुरंगाच्या भेटीची आणि या निमित्ताने उद्यापासून आपल्या प्रवासाला प्रारंभ होणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत आपण मजल दर मजल करत 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 पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत आणि या निमित्ताने गायनाच्या साठी जे उपलब्ध आहेत ते महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य, उत्तम कीर्तनकार, कथाकार असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण शंकरजी महाराज इंगवले, त्याचबरोबर माझे गुरुबंधू सहपाठी महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायनाचार्य आणि कीर्तनकार म्हणून लाभलेले लक्ष्मणजी महाराज मिठे, हे दोनही मंडळी आहेत। शंकरजी महाराजांच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी, विनेकरी, चोपदार, आपण सर्व मंडळी या ठिकाणी अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये उपस्थित आहात। वारी करता निघालेलो आहोत म्हणून वारीच्या अनुषंगानेच काही चिंतन व्हावं याकरता या अभंगाची योजना। विठ्ठल आपण सर्व संसारिक मंडळी आहोत आणि संसारामध्ये रात्रंदिवस कष्ट करणारी आपण माणसं आहोत। ज्या संसारामध्ये अहोरात्र आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आणि आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे, त्या संसाराच्या द्वारा आपल्या प्रत्येकाची अनुभूती जर लक्षात घेतली तर सकल संतांनी तोच विचार सांगितलेला आहे की दुःख भांडवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, नाही का? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ। ज्या संसारामध्ये अविश्रांत आपण परिश्रम घेतोय, अहोरात्र आपले प्रयत्न चालू आहेत, पण त्या संसाराच्या द्वारा जर आपला प्रत्येकाचा अनुभव जर लक्षात घेतला तर तो कमी अधिक प्रमाणामध्ये थोड्या बहुत फरकाने प्रत्येकाचा अनुभव हा दुःखाचाच आहे। विठ्ठला विठाला विठाला विठाला। संसाराच्या अनुभवाबद्दल बोलत असताना तुकोबरांनी काही परिमाण आपल्या समोर ठेवलेला आहे। सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, हा दुःख पर्वताए वढे, दुःख पर्वताए वढे, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, दुःख पर्वताए वढे, हो दुःख पर्वताए वढे, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताए वढे, पर्वतप्राय दुःख पचवून आपण जवसा एवढ्या दुःखाच्या अभिलाषेने संसारामध्ये प्रेरित आहोत, प्रवृत्त आहोत। म्हणजे संसारामध्ये जो अनुभव आहे तो आपल्या प्रत्येकाचा दुःखाचाच आहे, फक्त अपेक्षा आहे सुखाची, म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला। आपण सुखाच्या उपभोगामध्ये जीवन जगत नाहीये, सुखाच्या आशेवर जीवन जगतोय आणि म्हणून संसारामध्ये जे सुख आहे ते अपेक्षित सुख आहे, ते पुढे मिळणार अशा प्रकारची अपेक्षा आपल्या मनामध्ये आहे, म्हणून संसारामध्ये आपण प्रत्येक जण क्रियाशील आहोत। परंतु परमार्थाच्या कक्षेमध्ये आपण जर पाहिलं, परमार्थाच्या प्रांतामध्ये जर पाहिलं तर परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सुख हे निखालस पद्धतीचं आहे, इथे सुख मिळतेच आणि अशा प्रकारचा अनेकांचा अनुभव देखील आहे। का? कारण ज्याच्या करता आपण, ज्याच्या भेटी करता अगदी लालायत होऊन इथपर्यंत आलेलो आहोत, ज्याच्या भेटी करता आपण निघालेलो आहोत, त्याच्या स्वरूपाबद्दल यथार्थ वर्णन करत असताना काय म्हटलेलं आहे? सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, किंवा दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारीखे ते, किंवा सारीखा तो, माझ्या भगवंता सारखा सुखमय सुख स्वरूप या जगतामध्ये दुसरा कोणीच नाहीये। आणि मग आपल्याला जर आपल्या दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल
मागचं सगळं दुःख निवृत्त व्हावं आणि जीवनामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची अपेक्षा असेल तर महाराज म्हणतात मागील परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एका वेळा झालिया दर्शन एका वाट पाहे उमा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी. याला म्हणतात हजरजबाबीपणा. अल्पावधीचा वेळ आहे आणि त्यामध्ये किती गायलं पाहिजे कसं गायलं पाहिजे मला वाटतं ही समयसूचकता असल्या जाणकार व्यक्तींच्या ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणून मागील परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन एक वेळा दर्शन झालिया मागील परिहार नाही आणि पुढे देखील कोणत्याही प्रकारचा शीन नाही. म्हणजे मागच्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचा सूर्योदय होतो. हा कधी होत असेल तर भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय हे घडणं शक्य नाही. म्हणूनच मानवी जीवनाची म्हणजे इति कर्तव्यता काय आहे हे सांगत असताना काय म्हटलेलं आहे तुका म्हणे जन्मा शंकर महाराजांच्या लक्षात आलं होतं विठ्ठलाची एक देखिलिया. भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय जीवाची इति कर्तव्यता नाही. जसं नदीने प्रवास करत 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 सागराला मिळावं आणि मग सागराला मिळाल्यानंतर जशा तिच्या सगळ्या प्रवासाचा शीन तिच्या सगळ्या उर्मी एकमय होतात. महाराज म्हणतात तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. म्हणजे नदीचा प्रवास हा सागराला पोहोचल्याशिवाय संपूर्ण होत नाही तसा जीवाचा प्रवास शिवस्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. विठ्ठल आणि म्हणून प्रत्येकाची हीच अपेक्षा आहे की आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाला पोहोचायचं आहे. आपण आहोत जीव आणि जीव या दशेला आल्यामुळे नित्य नित्य आपण दुःखाचा अनुभव घेतो. का? कारण आपलं जीवन सासूरवासातलं आहे. आता नव्या पिढीतल्या मुलींना सासूरवास काय असतो हे माहिती नाही, परंतु माझ्या समोर सगळ्या ज्येष्ठ माता भगिनी बसलेल्या आहेत. त्यामुळे सासूरवासाचा अनुभव तुम्ही अगदी जवळून घेतलेला आहे. सासरी जीवन जगत असताना प्रत्येक स्त्रीला तो सासूरवास सहन करावा लागतो. पण सासरावरून जेव्हा ती स्त्री माहेराला जाते ना तेव्हा मात्र मग ती स्वतंत्र असते. मग तिला जो आनंद मिळतो ना त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही. आपण जीवदशेला आलेलो आहोत आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला पदोपदी सासूरवास सहन करावा लागतो. तुकोबराय देवासमोर खंत व्यक्त करा. संसाराचा धाक निरंतर माझे निरंतर माझे मरण भले परी काय अवकळायसी. संसाराचा धाक निरंतर आम्हासी निरंतर आम्हासी मरण भले परी काय अवकळायसी. संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भले परी काय अवकळायसी. देवा यापेक्षा मेलेलं बरं, इतका त्रास या संसारामध्ये आम्ही नित्य अनुभवतोय. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती भयकाप चित्ती भरला असे. आणि म्हणून या संसाराने आम्ही एवढे नाडलोय. देवा आता काय सांगू तुला. कागा सासुरवासी केलं भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. आपोलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. सासुरवासा भीतो जीव ओढे तुम्हासी. सासुरवासाला आम्ही आमचा जीव भिलेला आहे. आता हा सासुरवास नकोसा वाटतोय म्हणून आमचं मन तुझ्याकडे ओढ घेते आणि म्हणून आमची चित्तवृत्ती तुझ्याजवळ धावते. आणि याकरता त्या आपल्या मूळ स्वरूपाला पोहोचण्याकरता केला जाणारा सगळा खटाटोप
सगळा प्रयत्न म्हणजे वारी आहे. विठाला म्हणून प्रत्येक जीवाला जर आपल्या जीवनामध्ये निवृत्त व्हायचं असेल तर याकरता त्याने वारीमध्ये प्रवृत्त होणं अत्यंत गरजेचं आहे. वारीमध्ये आलं पाहिजे, प्रत्येकाने सम्मिलित झालं पाहिजे. बुद्धिजीवी माणसं म्हणतील महाराज अलीकडचा काळ हा जरा थोडा सुधारित आहे, भारत हा विकसित होण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहे, आता सध्या विकसनशील आहे, पण विकासाच्या दृष्टीने आपण मार्गस्थ होत आहोत, साधनाच्या बाबतीत आपण समृद्ध झालेलो आहोत. आणि इतकी विपुलता जर आपल्या जीवनामध्ये समृद्धीची आलेली असेल तर मग अशा काळामध्ये पायी चालण्याचा का खटाटोप आपण केला पाहिजे, का प्रयत्न केला पाहिजे? 4-6 तासाचं अंतर चालण्याकरता जाण्याकरता पोहोचण्याकरता आपण 20-22 दिवस का बरं चाललं पाहिजे? कशाला एवढा ताण घ्यायचा, कशाला त्रास घ्यायचा? आपलं गाडीत बसलं 4-5 तासामध्ये पंढरपूरला. मग ही वारी का करायची, पायीच का करायची, असा विचार अनेक बुद्धिजीवी लोकांना निर्माण होऊ शकतो. आता या धर्ममंडपामध्ये बसलेले जे आहेत ना त्यांना अजिबात शंका येणार नाही का? जर शंका आली असती तर आपण इथे आलाच नसता. म्हणून वारीचं महात्म्य आपल्या सगळ्यांना कळालेलं आहे, पण इथे युट्यूबवर जेव्हा प्रक्षेपण होईल तेव्हा ऐकणाऱ्या लोकांच्या तरी किमान हे लक्षात येईल की वारकरी आजच्या 21व्या शतकामध्ये देखील का पायी चालतायत, का पायी प्रवास करतायत. तर लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर एकमेव अशी वारी आहे, वारकरी संप्रदायाची ही साधन प्रणाली आहे. अशा प्रकारचं मॅनेजमेंट या जगामध्ये तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही. आणि ही किमया जर कोणाची असेल तर खेडे गावातल्या अडाणी असणाऱ्या वारकऱ्यांची. विठाला मला वाटतं नियम आणि कायदे सुशिक्षित मंडळी जितक्या बेमालूमपणे मोडू शकतात, साधी सामान्य खेडूत लोक ती नियमांचं पालन करतात. आणि म्हणून वारीमध्ये कोणत्याही प्रकारे कोणालाही काही न सांगता प्रत्येक जण शिस्तीचा अवलंब करतो. याचं एकच कारण आहे, हा माथा जरी रिकामा असला तरी हे मात्र ओपन हार्ट आहे. विठाला विठाला मला वाटतं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये कदाचित बुद्धीचा कस कमी अधिक असेल, बुद्धीचा स्तर, पण हृदयाची कावड ज्याची उघडी आहेत ना, हृदय ज्याचं मोकळं आहे ना, मला असं वाटतं त्याच्याद्वाराच परमार्थाची साधना उत्तम घडू शकते. म्हणून तुकोबारायांनी त्यांना धन्यता दिलेली आहे. धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ, पूजी प्रतिमेचे देव, संत म्हणती तेथे भाव. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की आत्ताच्या वर्तमान काळामध्ये सुविधा असताना देखील आपण पायी प्रवास का करावा, का पायी वारी करावी, याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला ते माहिती आहे, आपल्याला त्याची जाणीव आहे, तरी देखील कळावं या दृष्टीने थोडासा विचार करूया. वर्तमान काळामध्ये जरी सगळ्या सुविधा असल्या तरी देखील वारीमध्ये 20-22 दिवस का सहभागी व्हायचं? कारण आपण संसारामध्ये प्रपंचामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट करत असताना आपलं शरीरही थकलेलं असतं, मनही थकलेलं असतं. आणि अशा प्रकारे थकलेल्या मनाला विश्रांती मिळावी याकरता या मनाला विश्रांती तिथेच मिळते. तुकोबाराय म्हणतात, आमुची विश्रांती चरण तुझे कमळापती. आणि म्हणून वारीला आलेल्या भाविकाला तुम्ही विचारा की बाबा घरी झोपण्याकरता गादी असते, फॅन असतो, सगळी अनुकूलता असते. वारीच्या रस्त्याने काय असतं? वारीच्या रस्त्याने कोणतीही अनुकूलता नसते, परंतु दिवसभर नामसाधना करत भजन म्हणत म्हणत प्रवास केल्यामुळे भगवंताच्या ओढीने चालणारा जो वारकरी आहे ना, मग तो ढेकळा जरी झोपला तरी देखील त्याला झोप लागते. आणि ताटामध्ये असणारा अन्न स्वादिष्ट आहे का पंचपक्वान आहे हा तो पाहत नाही, हे तो पाहत नाही. आलेल्या प्रत्येक अन्नाचा घास तो अगदी रुचीने घेतो. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये कशी तडजोड करून घ्यायची याचं उत्तम प्रशिक्षण देणार जर प्रयोगशाळा कोणती असेल तर ती वारी आहे. विठाला आणि म्हणून प्रतिकूलतेवर मात करून प्रतिकूलतेमध्ये देखील अनुकूलता कशी शोधावी, अपरिचित असणाऱ्या लोकांशी देखील कसे ऋणानुबंध निर्माण करावे, सांगितलेल्या शिस्तीचं काटेकोर पालन कसं करावं, आणि चालताना गप्पा मारत न चालता गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा
घात जागा घात जागा घात जागा घात जागा घात जागा घात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला घात जागा घात जागा घात जागा घात जागा घात जागा घात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. वारीच्या मार्गाने मार्गस्थ होत असताना, प्रवास करत असताना, चालत असताना प्रत्येक भाविकाने काय केलं पाहिजे? भगवंताचं भजन केलं पाहिजे. दिंडीमध्ये चालणारं जे भजन आहे ते भजन करत 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 प्रत्येक वारकऱ्याने चाललं पाहिजे. हा शिरस्ता आहे, हा नियम आहे वारीचा. आणि अशा पद्धतीने जर वारीमध्ये आपण प्रवास करत असताना भगवंताचं भजन करत करत जर चाललो तर महाराज म्हणतात कितीही प्रवास केला तरी चालण्याचा शीन होत नाही. अभंगाचं पहिलं चरण. चालिले न वाटे 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 गावोनिया जाता वाटे गावोनिया जाता वाटे बरवा वैष्णवांचा संग बरवा वैष्णवांचा संग चालिले न वाटे गावुनिया जाता वाटे. महाराज म्हणतात वाटे गावोनिया जाता चालिले न वाटे. त्या वाटेने जात असताना संतांच्या मेळ्यामध्ये भजन करत करत जर आपण गेलो तर महाराज म्हणतात मग कितीही चाललो तरी गुडघे दुखत नाही. किती चाललो, किती प्रवास केला, मग 15 किलोमीटर, 18 किलोमीटर, 20 किलोमीटर, 30 किलोमीटर दिवे घाटातला दिव्य प्रवास जरी केला तरी देखील चालल्याचा शीन होत नाही. विठाला अलीकडे डॉक्टर देखील आपल्याला सल्ले देतात. तुम्हाला जर खूप दिवस चालायचं असेल तर काही दिवस तुम्हाला चालावं लागेल. डॉक्टरांनी आपल्याला सल्ला दिलेले की दिवसातून किमान 10,000 पावलं तरी प्रत्येकाने चाललं पाहिजे. जो 10,000 पावलं चालेल तो लाईफ टाइम थोडासा दीर्घकाळ चालेल नाही का. आपलं आयुष्य वाढावं, आयुष्य वृद्धी व्हावी याकरता चालण्याचा सुद्धा सल्ला अलीकडे डॉक्टर आपल्याला देत आहेत. आणि इथे मात्र आपण सहज चाललो जातो, किती प्रवास होतो आपल्याला कळत नाही. पण त्याकरता पहिल्यांदा काय केलं पाहिजे? भजन म्हणत केलं पाहिजे प्रवास. नाही तर पापाचे कळप पळती पुढे. दिंडी एकीकडं, हा चालतोय दुसरीकडं. मग गात जागा नाही, मग खात जागा खात जागा. जिथं मिळेल तिथे खा, जे मिळेल ते खा. अशा पद्धतीने जर प्रवास केला तर मग मात्र वारीचा शीन होईल. पहा, कधी कधी चुकून एखादा पाहुणा गावाकडचा भेटला, तो दुसऱ्या दिंडीमध्ये आपली भेटगाठ झाली, चला पाहुणा चहा घेऊ म्हणून आपण बाजूला थांबतो. त्याच्यामध्ये 10-15 मिनिटं निघून जातात आणि मग दिंडी इतकी लांब जाते. खरं सांगायचं, दिंडी एकदा लांब निघून गेल्यानंतर दिंडीपर्यंत जायला, दिंडीपर्यंत पोहोचण्याकरता शीन होतो की नाही. आपण सहज म्हणतो 10 मिनिटात किती लांब गेली दिंडी. म्हणजे तेवढा प्रवास त्या दिंडीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांनी सुद्धा केलेला आहे आणि मोकळ्या चालणाऱ्यांनी देखील केलेला आहे. पण वारीमध्ये चालणारा जो दिंडीत चाललेला आहे त्याला मात्र कळत नाही आपण किती पावलं चाललो. आणि जो मोकार चाललेला आहे बाजूने तो मात्र कंटाळतो, तो मात्र थकतो. याचं कारण काय आहे?
याचं कारण तो मोकळा प्रवास करतोय आणि जो दिंडीमध्ये चाललेला आहे, नियमाने चाललेला आहे, भजन करत चाललेला आहे, महाराज म्हणतात की मग मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास वाटत नाही. चालिले न वाटे, चालल्यासारखं वाटतच नाही. पहिली वाटे ही भावना आहे आणि दुसरी वाटे म्हणजे रस्ता आहे. विठ्ठल आणि म्हणून भजन करत करत जर आपण चाललो तर महाराज म्हणतात मग किती चाललेलो आहे ना, त्या वाटेने आपण किती प्रवास केलेला आहे याची अजिबात जाणीव होत नाही. मला असं वाटतं ही फक्त वारीची वाट लक्षात घेऊ नका, जरा थोडं संसाराकडे या. संसाराच्या वाटेने आपण कितीतरी चाललो नाही का, रात्रंदिवस तळमळ, प्रमाण झालं, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. संसाराच्या वाटेने कितीही चाललो तरी देखील गंतव्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण परमार्थाच्या वाटेने जर चाललो, पांडुरंग भेटे भरवसेने, पांडुरंग भेटे, भरवसेने पांडुरंग भेटे, भरवसेने पांडुरंग भेटे. हा तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसे, पांडुरंग भेटे भरवसे, पांडुरंग भेटे भरवसे, तुकोबरा आपल्याला आश्वासन देत आहेत, आश्वस्त करतायत की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे तुम्ही चला. काय होणार आहे? पांडुरंग भेटे भरवसेने, शाश्वतीने सांगतो, विश्वासपूर्वक सांगतो, अनुभवाने सांगतो. जर तुम्ही ही वाट धरली ना तर भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही या वाटेने चला. खरं तर वाट त्याला म्हणतात. कशाला? थोडं एक लक्ष द्या. वाट कशाला म्हणतात? महाजनो येन गतस्स पंथाः, महाजन, संत, महानुभव ज्या रस्त्याने गेलेले त्यालाच वाट म्हणतात, त्यालाच पंथ म्हणतात, त्यालाच मार्ग म्हणतात, नाही का? आणि म्हणून आपण जी वाट धरलेली आहे ना त्या वाटेने आधी कोणी गेलेला आहे का? मार्गी बहुत याची गेले साधू संत, या जाऊ वाडेरा ऐसी गरज पुराणे. मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ वाडेरा ऐशी गरजती पुराणे. मार्गी बहुत याची गेले साधू संत, याची मार्गी बहुत साधू संत गेले. याच मार्गाने अनेक साधू संत गेलेले आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात नका जाऊ वाडराने, ऐसी गरजती पुराणे. मार्ग जाऊन गेले आधी, दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. जो मार्ग आपण स्वीकारलेला आहे त्या मार्गावर आधी कोणी गेलेला आहे का? तर अगदी अनादी कालापासून जर आपण विचार केला तर वारीची परंपरा सांगत असताना या वारीचे पहिले वारकरी भगवान भोलेनाथ. आणि अलीकडचे 12व्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी क्रांती केली, संतांचा समुदाय एकत्रित केला, असे साधकांचे मायबाप असणारे विश्वमौली ज्ञानोबराय यांनी सुद्धा आनंदाने वारी केलेली. माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी, माझे जीवीची आवडी. पंढरपुरा नैना गुडे, पंढरपुरा नैना गुडे. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. खांद्यावर पताका घेऊन
मी पंढरपूरची वारी करेल, कारण ही माझ्या जीवाची काय आहे, आवड आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आणि म्हणून ज्ञानोबरांनी सकल संतांना एकत्रित करून पंढरीची वारी केलेली आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी ज्या मार्गाचा अवलंब केलेला आहे, आपली अनुकरण करण्याची सवय असल्यामुळे आपण देखील त्याच वाटेने जावं. का? कारण तुकाराम महाराज म्हणतात, बाकीच्या ज्या वाटा आहेत मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. इतर ज्या वाटा होत्या त्या आम्ही मोडून टाकल्या आणि अत्यंत सोपी आणि सुलभ वाट तयार केलेली आहे, आणि त्या वाटेने आपण सगळी मंडळी जाऊ, अशा प्रकारचं आवाहन तुकाराम महाराज करतात. स्वल्प वाटे जावो, स्वल्प वाटे चला गावो, स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ. वाचगाव विठ्ठल, वाचगाव विठ्ठल, वाचगाव विठ्ठल, तुम्ही आम्ही केली मेरी, तुम्ही आम्ही केली मेरी, मेरी. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे चला. अत्यंत स्वल्प म्हणजे सोपी वाट आहे, आणि या वाटेने आपण सगळी मंडळी जाऊया. या वाटेवर आल्यानंतर काय होतं? येथे वृद्ध होती तरणी रे, नाही का? इथे आल्यानंतर वृद्ध असणारी माणसं सुद्धा तरुण होतात. एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्यांच्यामध्ये संचरित होते, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा त्यांच्यामध्ये येते, आणि वारीच्या रस्त्याने मग नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे. अशा भूमिकेतून जर आपण चाललो तर महाराज म्हणतात, मग चालिले न वाटे. मग चालल्यासारखं वाटतच नाही. कधी? गावोनिया जाता वाटे. त्या मार्गाने गात गात जर आपण भजन करत करत जर गेलो तर महाराज म्हणतात, मग चालण्याचे जे काही श्रम शरीराला होतात ना, ते अजिबात होत नाही. उलट ज्याच्या भेटी करता आपण चाललेलो आहोत, संत समुदायामध्ये आपण निघाल्यामुळे, संतांच्या कृपेमुळे तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भेटी करता आडवा येतो, दर्शन देतो अभंगाचं द्वितीय चरण. बरवा बरवा वैष्णवांचा संग, 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 बरवा बरवा वैष्णवांचा संग. बरवा वैष्णवांचा संग, वैष्णवांचा संग बरवा. अत्यंत आनंद प्रदान करणारा असा त्या वैष्णवांचा सहवास आहे. त्यांच्या सहवासामुळे काय होतं? येतो सामोरा श्रीरंग. भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या भेटी करता आतुर झाला असल्यामुळे तो भगवान परमात्मा देखील काय करतो?
तर आपल्या भक्तांच्या भेटी करता तो आडवा येतो. वाटपा हे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. उतावीळपणा म्हणजे काय हो? ज्याला भेटण्याची अंतकरणातून आस असते, तळमळ असते, आणि मग तो भेटावा या करता जी तडफड तगमग हृदयामध्ये चालू असते, आणि त्या तडफडीने मग तो माणूस कधी येतो त्याची प्रतीक्षा आपण करतो. भगवंत देखील आपल्या लढीवाळ भक्तांची वाट पाहतोय. आता जरी पांडुरंग परमात्मा पंढरपूरला असले तरी देखील त्यांना आस लागलेली आहे की आता माझे निवृत्ती दादा निघालेले आहेत, नाथराया निघालेले आहेत, मुक्ताई निघालेले आहेत, तुकोबराय काल निघाले आहेत, आता उद्या ज्ञानोबराय निघणार आहेत, आणि कधी माझ्या ते भेटीला येतील याकरता भगवान परमात्मा त्यांची वाट पाहत असतो. आणि मग त्यांची जर भगवान परमात्मा भेटीसाठी वाट पाहत असेल आणि आपण जर त्यांच्या समागमामध्ये निघालेलो असेल तर भगवान परमात्मा जसा त्यांना दर्शन देईल तसा आपल्यालाही देईल. हा दृढ निश्चय, हा विश्वास अंतकरणामध्ये पाहिजे. असा विचार जर असेल, माझे ज्ञानोबर आहेत ना माझ्या बरोबर, माझे तुकोबराय माझ्या बरोबर आहेत, मी त्यांच्या समागमामध्ये निघालेलो आहे, जर भगवान परमात्मा त्यांच्या भेटी करता आतुर झालेला असेल आणि त्यांना जर तो दर्शन देणार असेल तर त्यांच्या सहवासाचा परिस्पर्श माझ्यासारख्या पामराला झाल्यामुळे भगवंत मला का दर्शन देणार नाही. विठ्ठला अशा संतांचा सहवास बरवा, वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. म्हणून वारी अशी एकट्या एकट्याने चालण्याची नाहीये. आपल्या गावावरून निघालून चाललो पंढरपूरला, मग कोल्हापूरवरून इथपर्यंत काय यायचं आळंदीला? कोल्हापूरवरून तुम्ही पंढरपूरलाही जाऊ शकले असते ना, पण आळंदीलाच का आले? कारण संतांच्या सहवासामध्ये जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. संतांच्या बरोबर गेलो तर भगवान परमात्मा आपला स्वीकार करेल. तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मग माझा हरी उपेक्षिना. तुम्ही जर माझी निर्वा निरव केली, तुम्ही जर माझा वशिला लावला तर काय विषाद आहे त्या भगवंताची आम्हाला दूर लोटण्याची. म्हणून संतांच्या सहवासामध्ये गेलं पाहिजे, दिंडीमध्ये चाललं पाहिजे. परिणाम काय होतो? नाही भय आड काही विषमाचे जड. काही जे विषम आहे, द्वैत भाव जो आहे तो सगळा समूळ नष्ट होतो आणि कोणत्याही प्रकारची भयाची आडकाठी राहत नाही. इतकी सोपी आणि सुलभ भक्ती आहे की जी आदिला देखील सुखरूप आहे आणि अंताला देखील सुखरूप आहे. अशी आदि अंत सुखरूप युक्त असणारी भक्ती महाराज म्हणतात, त्या भक्तीचं वर्णन करतात शेवटच्या. तुका म्हणे भक्ती, 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 तुका म्हणे भक्ती. सुख रूप आदि अंती, सुख रूप आदि अंती, बरवा वैष्णवांचा संग, बरवा वैष्णवांचा संग. रूप आदि रूप आदि बरवा वैष्णवांचा संग, बरवा वैष्णवांचा संग. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हार घालण्यासाठी रखुमाई, विठोबा 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 रखुमाई.
बारखुमाई 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 श्री ज्ञानदेव हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु महाराज की जय बारखुमाई 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 तुका म्हणे भक्ती सुखरूप आदियंती. महाराज भक्ती या साधनेचं सुलभत्व सांगत असताना म्हणतायत की ही जी भक्तीची साधना आहे ना, ही सर्व साधनामध्ये अत्यंत सोपी आणि सुलभ अशी साधना आहे. या साधनेच्या प्रारंभी सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये, दुःख नाहीये, आणि या साधनेचा परिपाक झाल्यानंतर मिळणारं जे फळ आहे ते सुद्धा सुखरूपच आहे. म्हणून भक्तीचा प्रारंभ ही सुखमय आहे, अंतही सुखमय आहे. संसाराचा प्रारंभही दुःखमय आहे, अंतही सुखमय आहे, म्हणून दुःखमय आहे. म्हणून नाही आदी अंती अवसानी येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कोणतेय न ते शूरमते बुधहा. बुद्धिमान माणसं आदी अंतरहित असणारा हा जो संसार आहे त्याच्यामध्ये कधीही रममान होत नाही. आणि म्हणून भक्ती आदीलाही सुखमय आहे आणि अंताला देखील सुखमय आहे. प्रारंभाला सुद्धा आनंद देणारी आहे आणि शेवटी फलस्वरूप होत असताना देखील त्याद्वारा आनंदच मिळतो. म्हणून मला सांगा, आता तुम्ही उद्यापासून प्रवासाला सुरुवात करणार आहे का? काही त्रास आहे? त्रास घरी किती मरणाची कामं असतात. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभर आपण काम करत असतो. इथे आहे का फक्त भगवंताचं भजन करायचं, बरोबर 9 वाजता तुम्हाला नाश्ता, 11 11:30ला भोजन, तेही रोज बदलून पहिला दिवसाचा आयटम शेवटच्या दिवसापर्यंत होत नाही. किती चंगळ आहे बरं. मला असं वाटतं आज जर तुम्ही प्रत्येकाने वजन केलं तर किमान पक्षी 2-2 किलो तरी प्रत्येकाच्या वजनात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आहे की नाही? किती आनंद आहे बरं. नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागता गोडा. आणि म्हणून आलासी आकारा आमुचिया चाडा तुका म्हणे बिडा भक्तीची या. म्हणून भक्ती साधनेमध्ये जो आनंद आहे ना, त्या आनंदाचं आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही प्रत्येक जण भाग्यवान आहोत की या दिंडी सोहळ्याकरता वारी करता आपण सगळेजण प्रवृत्त झालेले आहात. आजरेकर आणि वास्करांच्या फडावरील आपण सर्व भावी भक्त मंडळी आहात. आदरणीय मोहनभाऊ पाटील अत्यंत दानशूर असणारं व्यक्तिमत्व. खरं तर जगामध्ये श्रीमंतांची कमतरता नाही, पण श्रीमंती असून देखील देण्याची दानत असणारी फार बोटावर मोजणारी माणसं आहेत. म्हणून आपल्याकडे असणारी श्रीमंती लोक नको त्या ठिकाणी उधळतात, बरोबर ना. पण माझ्या गावाकडून येणारे जे वारकरी आहेत, माझ्या परिसरातून येणारे जे वारकरी आहेत, त्यांची काहीतरी सेवा माझ्याकडून घडावी या भूमिकेतून खऱ्या अर्थाने इथे ही जागा घेतली. 2 दिवसाचं इतकं सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते नियोजन करत असताना त्यांच्या नियोजनाला मार्गदर्शन करणारे आमचे गंभीर महाराज. त्यामुळे योजकच तत्र दुर्लभ हा. योजना करणारे, आयोजन करणारे अत्यंत दुर्मिळ मानले जातात. आणि म्हणून मोहन भाऊंचा असणारा सगळा परिवार आणि त्या परिवाराच्या माध्यमातून होणारा हा सोहळा, मला असं वाटतं इथे सुप्त रूपामध्ये आपण जे काही अन्नदान करत आहात, वारकऱ्यांची सेवा करत आहात, याच्यामध्ये एखादा अधिकारी, यक्ष, किन्नर, गंधर्व नाही का, स्वर्गातून येणारे अनेक देव या मृत्यूलोकामध्ये येतात आणि या वारीमध्ये सहभागी होतात. आणि म्हणून वारीची किमया काही आगाध आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या वारकऱ्यांची सेवा करता ते भोळे भाबडे जरी असले तरी पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे, म्हणून त्यांचा अधिकार सामान्य नाही. म्हणून तुम्ही ज्या वारकऱ्यांची सेवा करत आहात त्या वारकऱ्यांची पुण्याई तुमच्या पदरामध्ये पडो, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो आणि अशाच प्रकारे वारकऱ्यांची, दिनदुःखितांची, गरजवंतांची, रंजल्या गांजल्यांची सेवा आपल्याद्वारा, आपल्या परिवाराद्वारा घडावी अशी प्रार्थना. ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करून सेवेला विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही भुलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगीभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या कीर्तनाच्या निमित्ताने आदरणीय हरिभक्तपरायण महाराज तर गंभीर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण अनेकांनी पाहिलं असेल की झी टॉकीजचं कीर्तन आपण सकाळी सकाळी लावलं की ज्यांची प्रसन्न मुद्रा आपल्याला पाहायला मिळते ते गंभीर महाराज. नाव त्यांचं गंभीर आहे पण स्वभाव मात्र अत्यंत प्रसन्न आहे, आनंदी आहे आणि ते त्या कार्यक्रमाचे सल्लागार देखील आहेत आणि म्हणून त्यांच्याच माध्यमातून अनेक प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. असे गंभीर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासारख्या सामान्य साधकाच्या कीर्तनामध्ये त्यांनी वाजवावं इतका माझा काही अधिकार नाही. महाराजांनी आज्ञा केली. मला या ठिकाणी या परिवाराच्या वतीने आपणा सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांनी निमंत्रण दिलं. वेळ थोडा कमी, अजून तासभर पाऊण तास जरी असता तर अजून आपल्याला विस्ताराने या अभंगाचं चिंतन करता आलं असतं. परंतु खूप लांबट बोलण्यापेक्षा मोजकं पण परंतु परिणामकारक बोललं गेलं पाहिजे. उद्या परत आपल्याला सगळ्यांना पहाटे उठून सर्व आवरून खऱ्या अर्थाने आपल्याला दिंडीचे सगळ्यांना वेध लागलेले आहेत आणि उद्यापासून आपला प्रवास सुरू होणार आहे. पण आपली फार सत्व परीक्षा न पाहता अधिक आपला वेळ न घेता या ठिकाणी शंकर महाराज आहेत, माझे प्रिय मित्र लक्ष्मण महाराज मिठे आहेत, त्याचबरोबर माझ्यावर नितांत प्रेम करणारे दरवर्षी वारीला येणारे नागपूरवरून येतात, रामटेकजवळ गाव आहे असे डॉक्टर प्रवीणजी इखार, त्याचबरोबर माझे परममित्र आमच्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातले एक नामांकित मृदुंगवादक विनोद महाराज कुदळे ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे आभार, आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेली कुली वेडी वाकुली उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त नाही विचारिला अधिकार म्याकुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. सुरवाडिकपणे तसा पडले केली. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवादिला. आता उठावेसे मना येत नाही नारायणा. करोनी आरती चक्रपाने ओवाळते. आजी पुरली नवस धन्य काळ हा दिवस. पहाऊ सकळा पुण्यवंत तुझी बाळा. आजी पुरली नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाही टाळी भाजनी जगबळी. आजी पुरली नवस धन्य काळ हा दिवस. प्रेमस प्रेमारती गोविंदाचे ओवाळते. धन्य धन्य ते लोचन नित्य करीती अवलोकन. बाळा प्रौढानी मुक्ता ओवाळते परमानंद. धन्य धन्य ते लोचन नित्य करीती अवलोकन. नामा म्हणे केशवात दिखून राहिलो तट. हा धन्य धन्य ते लोचन नित्य करीती अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत. अनुवेदला माझा आरती ज्ञान राजा. लोपली ज्ञान जगी कोणी अवतार पांडुरंगा. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोली विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी. शरणी तपची ठेले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवित साधू संत. मनोवेद रामा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या आरती तुकाराम. राघवे सागरा पाषाण तारिले तैस तुकोबा. अभंग रक्षिले आरती तुकारामा. तुकिता तुलनेचे ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी. चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या आरती तुकारामा. लिंगन आनंद पूजन भावी वाळीन म्हणी नामा.
हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी ती हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोनी ती हरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकोनी ती हरी मागणे ते क तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी हेची मज दे क तुझे काही न मागो तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाये या संताची संतासी निरवी हेची मज दे अनेक तुझे काही न मागो ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।